नमस्ते, नैनाज व्हेज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण कलिंगडाच्या सालीकडचा पांढरा भाग जो असतो त्याची करी करणार आहोत। कलिंगडाचा हा पांढरा भाग बहुतेक आपण फेकून देतो, पण हा पांढरा भाग न्यूट्रिशन वाईज उपयोगी आहे। साखरेचं प्रमाण कमी आहे त्याच्यात आणि फायबरचं प्रमाण जास्त आहे। त्याशिवाय विटामिन, मिनरल्स, विटामिन्समध्ये विटामिन सी, ए आणि B6 याच्यामध्ये आहेत। तसंच झिंक, पोटॅशियम पण आहे। ब्लड फ्लो तो इम्प्रूव्ह होतो। तसंच मसल्स बिल्ड करण्यासाठीही याचा उपयोग होतो। तर असा हा भाग आपण फेकून देतो नेहमी। ते न करता कलिंगड जेव्हा आणाल तेव्हा त्याचा लाल भाग वापरून झाल्यावर राहिलेल्या भागाचं काय करायचं त्याची आज मी करी करणार आहे। तर इथे आपण त्याचा हिरवा भाग जो आहे तो सालीचा तो काढून टाकला आहे। त्या पांढऱ्या भागाचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। इथे तुमच्या आवडीप्रमाणे साईज ठेवू शकता तुम्ही। त्यानंतर इथे मी प्रेशर कुकरमध्ये थोडं तेल घातलं आहे। अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत। ते थोडे तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा हिंग घातलेला आहे। नंतर त्याच्यामध्ये थोडी चण्याची डाळ आणि उडदाची डाळ असं दोन्ही घातलेलं आहे। डाळी तुम्हाला नको असतील तर तुम्ही स्किप करू शकता। तर इथे मी डाळी घातलेल्या आहेत आणि डाळी किंचित रंग बदलेपर्यंत आपण परतून घेतल्यात। नंतर त्याच्यामध्ये कांदा, चिरलेला कांदा घालून तो थोडा परतून घेतलेला आहे। एक 2 मिनटं किंचित रंग बदलेपर्यंत। तसंच काही कढीपत्त्याची पानं पण घातलेली आहेत आणि हे सगळं मिळून आपण थोडंसं परतून घेतो आहे कांद्याचा रंग बदलेपर्यंत। त्यानंतर इथे चिरलेला 1 टोमॅटो घालते आहे। जवळजवळ पाऊण कप टोमॅटो आहे। 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत आणि हे टोमॅटो घातल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं परतून घेतलेलं आहे। 1 चमचा गूळही घातलेला आहे आणि हे सगळं मिळून मिसळून घेऊन शिजवून घेतलेलं आहे थोडंसं एखादा मिनिटभर। नंतर आपण जे कलिंगडाचे पांढरा भाग चिरून ठेवला होता तो ह्याच्यात घातलेला आहे आणि ह्या सगळ्या कांदा टोमॅटोच्या मिश्रणामध्ये हे मिसळून घेतलं आहे। नंतर त्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घातलेलं आहे आणि तसंच मी इथे कांदा लसूण मसाला 1 चमचा घालते आहे। तो जर नसेल तर तुम्ही 1 चमचा गरम मसालाही वापरू शकता किंवा तुमच्या आवडीचा जो मसाला असेल तो वापरू शकता। नंतर हा मसाला, मीठ वगैरे जे घातलेलं आहे हे सगळं आपण आपल्या भाजीबरोबर पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर त्याच्यामध्ये मी इथे 1 कप पाणी, तसंच 1 चमचा शेंगदाणा कूट घातलेला आहे, भाजलेल्या शेंगदाण्याची पूड आणि हे सगळं मिसळून आपण कुकर बंद करतो। कुकर बंद करून त्याच्यावर वेट ठेवून 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात। नंतर कुकर आपोआप त्याचं प्रेशर कमी होऊ द्यायचं आहे। उघडल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की भाजी जी आहे आपली करी ती तयार आहे आणि त्याच्यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर घालते आहे चिरलेली आणि हे मिसळून आता आपली भाजी पूर्ण तयार आहे। तर इथे आपण भात, चपाती, भाजी, भाकरी, पराठा वगैरे बरोबर सर्व करू शकतो। तर इथे मी पराठ्याबरोबर सर्व केलेले आहे, तुम्ही बघू शकता इथे मस्त लागते अगदी आणि न्यूट्रिशनही आहेच। तर धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल। लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल। भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओच्या वेळेला।